ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू डंडा. आई बोले पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. नमस्कार रसिको, मी कुणाल लिमये. इन मीन टीन या खास टीनेजर्ससाठी असलेल्या आपल्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. टीनेजर्सच्या समस्या, त्यांचं नाट्य रूपांतरण आणि त्यानंतर त्यांना केलेलं मार्गदर्शन असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे हे तर आपल्याला ठाऊक आहेच. चॅनल बिनर बदलायला जाऊ नका, कारण आज आपल्याकडे आलेला टीनेजर आहे तो एक होतकरू सचिन तेंडुलकर आहे. तर स्वागत करूया अजय दादरकरचं. नमस्कार. कसा आहेस? बस एकदम मजेत. काय चाललंय सध्या? काही नाही, क्रिकेट खेळतो. नाही ते सगळे ठीक आहे, पण शिक्षणाचं काय? म्हणजे कुठल्या कॉलेज कडून वगैरे खेळतोस? नाही, मी 11वीत नापास झालोय. का रे? मला क्रिकेटची खूप आवड, पण कॉलेजच्या टीमने मला त्यांच्या टीम मध्ये कधी घेतलंच नाही. आणि हा, जेव्हा घेतलं ना तेव्हा फक्त स्कोर लिहायला बसवायचे, म्हणून मी कॉलेजच सोडून दिलं. काय? क्रिकेटसाठी तू कॉलेज सोडलंस? हो, आता फक्त क्रिकेट एके क्रिकेट. बरं ठीक आहे, कुठे खेळतोस पण? घरातल्या घरात. तू घरातल्या घरात क्रिकेट खेळतोस? हो. अरे म्हणजे तुमची अख्खी टीम घरात क्रिकेट खेळते? हा हो, तशी माझी टीम एकदम छोटी आहे. कोण कोण आहे टीम मध्ये? आई, बाबा आणि मी. हा हो, इन मिन टीमच्या ऐवजी इन मिन टीम. का रे, काय 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 झालं काय? पण आई बाबांची टीम सुद्धा मला क्रिकेट खेळू देत नाही. अरे पण का? का म्हणजे अरे काय ही रस्त्यावरची कार्टी? मैदान काय होश पडलेत का रे? इडियट, हलकट, नालायक, बेशरम, आवाज काढला पाहिजे नाही त्यांच्या. अहो काय बोलताय? अहो अजू घरात क्रिकेट खेळतोय. अजू अजू आपल्या घरात क्रिकेट खेळतोय? कोणाबरोबर? माझ्या बरोबर. काय? हो, बॉलिंग मी करते. काय? अहो आपल्या मुलाला मदत नको का करायला? अगं पण त्यांच्या कॉलेजमध्ये क्रिकेटची टीम नाहीये का? कॉलेजच्या टीमने घेतलं असतं तर मग घरात कशाला खेळलो असतो मी? अरे पण गधड्या, क्रिकेट हा काय घरात खेळायचा गेम आहे का? हो, पण बाहेर कुणाशी खेळू मी? म्हणून तू आईला बॉलिंग करायला सांगतोस? हा काय? मग तुम्ही करा ना बॉलिंग. नाही मला नाही जमणार. बाबा करा ना. मला जमणार नाही. अहो असं काय करताय? करा ना करा ना. काय बॉलिंग करायची मला सवय नाही ना, मला फक्त पिठाचे गोळे वळायची सवय. म्हणून आई स्पिनर टाकते. मग मी काय करू? मग तुम्ही फास्ट बॉलिंग टाका ना. नाही मला जमणार नाही. बाबा प्लीज. नाही जमणार नाही. बाबा म्हणून आपल्या पोरांसाठी काहीच करत नाही. बाबा तुमच्यापेक्षा ते शेजारचे वागळे काका तरी बरे हो की नाही आई? हो रे. तुला कसं माहिती वागळे काका बरे? तसं काही नाही. सांग ना पुढचं. हो 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 हो, वागळे काका आहे ना आपल्या मुलीला स्विमिंग चॅम्प बनवण्यासाठी रोज स्विमिंग पूलवर घेऊन जातात. एकदा दोनदा ते बुडालेही होते आणि तुम्ही मला सारखे डुबवतात. तुम्ही बुडवतात. बुडवलं? तुला बुडवलं? तुम्ही साधं माझ्यासाठी बॉलिंग पण करत नाही. अरे पण नाही रे, मला जमणार नाही रे बाबा. अहो असं काय करताय? लहानपणी तुम्ही क्रिकेट खेळलाच असाल ना? अजिबात नाही. मग तुम्ही काय खेळायचा? हा, लहानपणी मी आहे ना ते असं गोट्या खेळायचो. मग गोट्यानंच बॉल समजा ना. काही बाई आहे रे. अरे नाही, मला नाही जमणार. ओके ओके फाईन. मग तुम्ही ना गोट्यांसारखी बॉलिंग करा. गोट्यांसारखी बॉलिंग करू? ठीक आहे. एक काम कर, दारं खिडक्या लावून घे. कशाला काय? लोकांनी बघितलं मला क्रिकेट खेळताना तर ते ॲम्ब्युलन्स बोलवतील. कशाला? अरे कशाला काय? त्यांना वाटेल मला वेळ लागलाय म्हणून. आई सांग ना ग बाबांना, किती वेळ घेतात? अगं एवढा वेळ घेतला ना तर मॅच मध्ये पॉइंट्स कमी होतात. बरं ठीक आहे, तू बॅटरीला उभा राहा. पद्धत आहे त्यांच्यात पण, तेच करतो मी. रेडी? हो रेडी. आपल्या गोट्यांसारखं बॉल आपण दोघं खेळतोय, त्याला बॉलिंग करायची.
त्याच्या बॅटला बॉल लागलाच नाही. नाही बॉल वाईड होता. बॉल रेड आहे व्हाईट नाहीये. अगं वाईट नाही ग, वाईड. वाईड की वाईट? वाईड म्हणजे क्रिकेटरला मारता येणार नाही इतका बाहेर. अच्छा अच्छा. आता नीट मारा. हो हो हो. रेडी ना. हा. आउट 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 आउट. अजू सॉरी सॉरी सॉरी. सॉरी कशाबद्दल? तुला आउट केल्याबद्दल. अगं त्याबद्दल तुझं अभिनंदन, कारण तू उत्कृष्ट कॅच घेतलास. पण हे मला एक सांग, कसं काय पटकन कॅच पकडलास? कॅच वगैरे काही पकडला नाही, मग? काच फुटेल म्हणून बॉल अडवला. आता तुमचं बॅटिंग. मराठी नीट बोला. आणि क्रिकेट खेळतोय तुमची बॅटिंग म्हणायचं. काय म्हणायचं? तुमची बॅटिंग. ए मला बॅटिंग मला बॅटिंग. असं काय करताय लहान मुलासारखं? तर लहान मुलांबरोबर घरातच खेळतो, लहान मुलांसारखं नाही वागणार. बरोबर बरोबर. मग देवाडे हो ओके. हा बॉल पण घ्या. आणि काय एकटा खेळत बसतो टॉक टॉक करत? सॉरी सॉरी. हा. बॉल तू घे. बरी आहे बॅट. आई बाबांनी बॅट उलटी पकडली आहे. चालतंय. क्रिकेट बद्दल मला शिकवायचं ना प्लीज. हो. तर माहिती आहे टेंडुलकरने एकदा उलट्या बॅटने चौकार मारला होता. मी षटकार पण मारू शकतो, कळलं ना? हो. हा प्लीज. बाबा रेडी? हा. लागलं का? लागलं. चेंडू लागलाय कुठे? चेपते कुठे ती? इथे लागला चेंडू. डोंट वरी, असं होतं क्रिकेटमध्ये. अरे मिले असं होतं काय मदत करताना? स्टेडियम मध्ये कसं सगळे लोक धावत येतात मदत करायला. परत बॅटिंग करणार? नको नको. मी क्रिकेट म्हणून तर डायरेक्ट रिटायरच होतो. चला म्हणजे तुझं घरातलं क्रिकेटही बंद झालं. हो, पण बाबा त्यानंतर माझ्या हातात बॉल दिसला ना की माझ्याकडे पाठ फिरवतात. अच्छा. हो, आणि बॉलिंगची प्रॅक्टिस करत असेल ना तर बाबा हेल्मेट घालतात. हेल्मेट? हो. म्हणजे तुझ्या क्रिकेटला घाबरून बाबांनी हेल्मेट घेतलं? नाही, बाबांची स्कूटर आहे ना, ते हेल्मेट चालतं आमच्या क्रिकेटला. अरे पण तू कुठे बाहेर का नाही जात क्रिकेट खेळायला? गेलो ना, सोसायटीच्या मधल्या जागेत गाड्यांच्या पार्किंग मध्ये काही पोरांना घेऊन खेळून बघितलं. मग काय, सोसायटीचे लोक घरी मोर्चा घेऊन आले. जेवा जेवा, गरम गरम आहे. गरम आहे ना? आता मस्त वास पण छान येतोय. कुठली तरी काच फोडली आपल्या पोराने. अहो म्हणजे 4 मारली अज्जूनी. 4 मारली? हो. फार कौतुक चालले तर तुमची. 4 मारली वगैरे. जेवा जेवा जेवा. आता काय हे काय आहे? हे म्हणजे 6 मारली. अरे काय होणार आहे या मुलाचं मला वहिनी तुमच्या गल्लीतल्या सचिनला पहिला सांभाळून ठेवा. एक मिनिट. आमची गल्ली नाही, आमचं घर. आमच्या घरात सचिन आहे. हो, त्याचं क्रिकेट आधी बंद करा, नाहीतर आम्हाला त्याची पोलीस कंप्लेंट करावी लागेल. अहो काय झालं काय? काय झालं काय? बाहेर डोकून बघा, मग कळेल काय झालं. बाहेर काय डोकावून बघायचं? हो, तुमच्या लेकाने माझ्या गाडीची काच फोडली आहे. अरे अभिनंदन, नवीन गाडी घेतली. पार्टी दिली पाहिजे आम्हाला. पार्टी? माझं नुकसान झालं त्याचं काय? हो, आमच्या खिडकीची काच पण फोडली आहे त्याने. हा, खिडकीची काच फोडली? हा. सला लकी माणूस आहे. म्हणजे आता ती खिडकी तुम्ही बंद केली तरी वारा येणार तुम्हाला. वारा येणार? अहो पण आमच्या जेवणात काचा गेला त्याचं काय? बरोबर आहे. तरीच मगातपासून मी विचार करतोय, यांचे डोळे असे चकाकतात काय? जेवणात काचा गेल्या? हो, बघा बघा, माझ्या चष्म्याची काच पण फुटली आहे तुमच्या सचिनचा बॉल लागून. अरे हो, मला सांगा तो चष्मा तुमचा जवळचा आहे की लांबचा आहे? म्हणजे आता काच फुटली ना, म्हणजे जवळचा दिसणार की लांबचा दिसणारच नाही. काय बडबडत आहेत हे? अहो तुमच्या सचिन मुळे हे सगळं झालंय. आता त्याला आवरा पहिलं, कळलं? त्याला बघा, त्याला घरी आई आलाच. अगं आई, तुला सांगू, मी आज एवढ्या जोरात सिक्सर मारली ना की बॉल एका घरातून डायरेक्ट दुसऱ्या घरात. शाबास. आजपासून क्रिकेट खेळायला जायचं नाही. का? ही लोक तुझी कंप्लेंट घेऊन आलेत. दिस इज टू मच. अगं आई, ह्यांची मुलं पण माझ्या बरोबर खेळायला होती ना. अरे पण ह्यांच्या गाडीची काच फोडली कोणी? तू. यांच्या खिडकीची काच फोडलीस तू. आणखी चष्माची पण काच फोडलीस. म्हणून काय झालं, सोसायटीतला एखादा मुलगा जर पुढे जाऊन गावस्कर किंवा तेंडुलकर बनणार असेल तर काय झालं, थोड्या काचा फुटल्या तर? हे बघे, आम्हाला नको असा गावस्कर आणि तेंडुलकर. आणि हो, तुझं क्रिकेट
आतापासून बंद नाहीतर तुझी पोलीस कंप्लेंट करावी लागेल. हो मी काय म्हणतो तुम्ही जेवणार थोडस काय माणूस आहे अहो यांच्याशी बोलण्याचाच अर्थ नाही. आपण जाऊया ठेवा तुमच्याकडे. चला जाऊया आपण, चला. ऐका थांबा. मी पण जातो. कुठे काचा फोडायला? अजिबात जायचं नाही कुठेही. मी कुठे कसं नाही जाणार? अगं मी भाविक तेंडुलकर कसा बनणार? सांगा ना मला. आवाज काढी ना एक. बॅट खाली ठेव. तो एक तेंडुलकर खेळतोय ना तेवढं बस. आजपासून फक्त अभ्यासच करायचा कळलं? चला आपण अभ्यासाला बसूया. तुझा प्रॉब्लेम तर आपल्याला कळला, पण आता मार्गदर्शन देण्यासाठी मात्र तज्ज्ञांची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाठी गेलो 1960 1970च्या आसपास जर गेलो तर टेलिव्हिजन नव्हतं, अवेलेबल नव्हतं, फक्त रेडिओ अवेलेबल होतं. आणि आकाशवाणीवरती आपण कॉमेंट्री ऐकायचो. मी पण लहानपणी कॉमेंट्री ऐकूनच पुढे आलो. इन्स्पिरेशन्स असतात आपल्याला. तर त्यावेळेला फक्त तुमच्याकडे आकाशवाणी होतं, दूरदर्शन नव्हतं. दूरदर्शन 1974 मध्ये आलं. मला अजूनही माहित आहे की पहिली जी मॅच होती ती टोनी लुईसची साईड होती. ब्रेबॉन्ड स्टेडियमची लास्ट मॅच होती ती 1971 मध्ये. 74 मध्ये मग ब्रेबॉन्ड आपलं वानखेडे स्टेडियम झालं. तर आपल्याला एक इन्स्पिरेशन असतो. विजय मर्चंट आमच्या वेळेला होते, CK नायडू, इकडचे विनू मनकड, असे बरेचसे खेळाडू होते ज्यांना आपण बघतो आणि इन्स्पायर होतो. तू आता एक नाव काढलंस, देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, VVS लक्ष्मण. बॉलर्समध्ये हरभजन, बेदी, प्रसन्ना. तर दर एक मुलाला असं वाटतं की मी सचिन तेंडुलकर व्हावं. सचिन तेंडुलकर व्हावं हे फार सोपी गोष्ट आहे, पण माणूस होऊ शकतो का? आणि माझ्या मताने होऊ शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट, आणि हे मी सचिनकडनं अनेकदा ऐकलंय, की आज सचिन ह्या वयात सुद्धा का चांगला खेळतोय. जिद्द. सचिन तेंडुलकरकडे तेवढी टॅलेंट आहे मला वाटतं जी विनोद कांबळेकडे होती, पण सचिन तेंडुलकर पुढे का गेला. डिटर्मिनेशन आहे, डेडिकेशन आहे, टॅलेंट आहे, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅशन. आपण जो हा शब्द वापरतो, आणि हा पॅशन हा शब्द माझ्या मताप्रमाणे आयुष्यात सगळ्या क्षेत्रात असायला पाहिजे. तुझ्या क्षेत्रात असायला पाहिजे, माझ्या क्षेत्रात असायला पाहिजे. सचिन तेंडुलकर काय मोठ्या घराण्यातनं आला नव्हता, फार चांगल्या घराण्यातनं आला. वडील आणि आई फार चांगले संस्कार दिले त्याला. वडील एक रिनाऊंड प्रोफेसर होते, टीचर होते, पण त्याला लहानपणापासून मला वाटतं एक जिद्द होती, पॅशन होतं की मी आज देशासाठी खेळेन. आणि मी दर खेपेला मुलांना आणि सगळ्यांना हे सांगतो की हा झेंडा घेणं, घालणं, आणि तो आपल्या हॅटवर, हेल्मेटवर घालणं. तुला जर लक्षात असेल की एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती, सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटर्सना आपला जो झेंडा आहे तो हेल्मेटवर घालायला देऊ नये का? कारण ते हेल्मेट त्या किटबॅग मध्ये असतं, किटबॅग मध्ये शूज असतात. आणि तो काय म्हणाला की मला माझ्या देशाचा एवढा अभिमान आहे की मी ते हेल्मेट त्या बॅगमध्ये ठेवणार नाही. तर तुझा जो मूळचा प्रश्न होता की लहान मुलांनी काय करायला पाहिजे, सर्वात जास्ती पॅशन. आणि पॅशन जर असलं तर मला वाटतं दे से की यू कॅन गो फार फार अहेड इन लाईफ. लहान मुलांना आज एवढी अपॉर्च्युनिटी आहे. आज 365 दिवस क्रिकेट खेळला जातो. आज फक्त इंडियासाठी खेळणं विसर, मी म्हणतो IPL जे T20 खेळतात, बाकी रणजी ट्रॉफीमध्ये आज पैसा झालाय. आज तुला बऱ्याचशा ज्या गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत, रेल्वेज आहेत, आपला नॅशनल कॅरियर आहे एअर इंडिया, बाकीचे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, गेल, सेल वगैरे जे आहेत, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते तुला अपॉर्च्युनिटी देतात. अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. शेवटी तुला काय पाहिजे? परफॉर्मन्स. परफॉर्म करा, तुला जागा मिळेल तिकडे. प्रेक्षक, आता मिलिंदजींनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं एक स्ट्रगल आहे. फक्त आपण आपली आवड जोखणं, आपलं ध्येय ठरवणं, त्या ध्येयाकडे जिद्दीनं पोहोचणं आणि त्यासाठी लागणारं पॅशन आपल्या आतमध्ये असणं, या एवढ्याच गोष्टी आवश्यक आहेत. मग क्रिकेट असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, यश कायम आपलंच असेल. मिलिंदजी, आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद.
हो